खरं तर मी आज क्रिकेटमध्ये आलो विराजी गायकवाडांचा त्यांनी आभार व्यक्त केलाय हे या अंकीने योगदान तुम्हाला पाहायला मिळतंय. सामन्याकडे वळूया. सामना लगेच सुरू करायचा आहे. नाणेफेक या ठिकाणी जिंकली होती. या ठिकाणी कल्याणी हाके पुरस्कृत जय मल्हार अलिबाग आणि संतोषजी पाटील पुरस्कृत रिलायन्स नवगाव या दोन संघामध्ये आपण पाहता सामना सुरू होतोय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामी जोडी मैदान पाठवायचे. तौशिफ भाई मात्र या ठिकाणी नक्कीच खुश आहेत. आपल्या गावचा संघ या ठिकाणी जिंकलाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली अजय गायकवाडची. आणि पुढचं समालोचन ऐकूया निखिल पडते यांचा पुढचा आवाज. चला दोन्ही संघांचे एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. नवगाव संघ त्यानंतर अलिबाग संघ आपला एक एक सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत येणं अनिवार्य असणार आहे. जिथे आज आपण पाहतोय एसपी नवगावच्या विरोधात कल्याणी हाके पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ. कल्याण हाके पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ हा मैदानाच्या वरती उतरलाय. नाणेफेकीचा कौल प्रथमतः नवगाव या संघानं जिंकलेला आहे. एसपी नवगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. 4 षटकांचा सामना असेल, 5 षटकांचा सामना असेल. आपण पाहतो यस जिथे ऑफिशियल्स म्हणून पुरुषोत्तमजी भगत मॅन फ्रॉम रेवदंडा आणि स्क्वेअर लेग पंच मोहम्मदजी बकवाल आपल्या समवेत जोडले गेलेत या सामन्यासाठी. जिथे एसपी नवगाव संघ संघाबद्दल आजच्या रजनीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये बोलावं लागेल. जिथे रिलायन्स नवगाव या नावानं नावारूपाला आलेला संघ मैदानाच्या वरती उतरलाय. याची कामगिरी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे असणार. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर जय मल्हार अलिबाग अर्थातच कल्याण हाके यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या वरती उतरलाय. तो देखील संघ मैदानाच्या वरती कशा प्रकारे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणार. यस सिटी पंचांचा इशारा. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन हियर. पहिलं षटक हाताळण्यासाठी एसपी नवगाव या संघाकडून गोलंदाज जतीन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर फलंदाज टप्प्याचा हा चेंडू अंगाचा वेध घेतोय तिथे मैदानाच्या वरती. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. मृणाल स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय. मृणाल बद्दल देखील म्हणावं लागेल कारण का मृणालची अलीकडच्या काळामध्ये फॅन फॉलोईंग वाढलेली दिसतोय. आपण पाहतोय इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल मृणालचे फॅन फॉलोईंग वाढलेले आहेत. कारण एकच आहे त्याची फलंदाजी. आज ती बहरणार का. जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज जतीन. हा चेंडू खूप टप्प्याचा चेंडू जिथे छातीचा वेध करणारा चेंडू मैदानाच्या वरती फेकला जातोय. भरधाव गती होती. या गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय जतीन. आपल्याला पहिलं षटक फेकायचं आहे. जय मल्हार अलिबाग संघाचा विचार केला तर पर्व 10 मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी सुद्धा हा संघ ठरला होता आणि तोच संघ आज मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं प्रथमतः फलंदाजी करतोय. जिथे मृणाल स्ट्रायकिंग एंड वरती. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न परंतु मृणाल यश सापडत नाहीये. बाद व्हावं लागेल. जावं लागेल तंबूच्या आशयाला. फर्स्ट विकेट डाऊन फॉर कल्याण हाके पुरस्कृत जय मल्हार अलिबाग. यस मृणाल बाद होतोय. जिथे मृणाल कडून खूप अपेक्षा आणि अपेक्षांचा भंग काय असतो त्याचं चित्र मैदानाच्या वरती. मृणाल खऱ्या अर्थानं नशिबी हेच लिहिलं होतं असंच म्हणावं लागेल. मग आता मृणालची जागा भरून काढण्यासाठी जय मल्हार अलिबाग या संघाकडून कोणता फलंदाज येणार. विराज
जुईकर हे नाव पुढे आणलं जाते. विराजच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी ठेवली जाते. विराज कशा प्रकारे फलंदाजी करणार असे सर्व प्रश्न उपस्थित असताना नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे एसपी नवगाव अर्थातच रिलायन्स नवगाव हा संघ एक चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग नवगाव गावाला बिलॉंग्स करणारा हा संघ जर रिलायन्स नवगाव या संघाबद्दल जर म्हणायला गेलं तर खूप सारा इतिहास या संघाला देखील आहे. जिथे खऱ्या अर्थानं या संघाकडे पाहायला गेलं तर खूप सारे जुने जाणकार खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रकाशजी पाटील असतील, रमाकांत पाटील असतील, अविनाश राऊत असतील, नितीन पाटील असतील यांच्या समवेत बनवला गेलेला हा संघ जर 10 दशकापूर्वींचा विचार केला आज त्या संघामध्ये प्राथमिक षटक हाताळण्यासाठी जतीन हा चेंडू या चेंडू बद्दल पुढल्या स्वरूपाचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फॉरवर्ड डीप पॉइंट मध्ये चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा येतात धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. प्राथमिक 4 धावा म्हणजे श्री गणेशा होतोय या चेंडूवरती. 4 धावा येत आहेत धावफलकावरती. 4 धावा बीमर. फर्स्ट वॉर्निंग येते गोलंदाजाला. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. यस जिथे या चेंडूवरती बीमर साठी तिसरे पंच नक्कीच पडताळणी करतील. बीमरची मागणी तिसऱ्या पंचांकडे केली जाते. या चेंडूवरती उंचीची पडताळणी केली जाईल. तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर एसपी नवगाव हा संघ मैदानाच्या वरती. मग या संघामध्ये दिगंबर हमणे असतील, विनोद वाटकरे असतील, निखिल कवळे असतील. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तिथे सुहास गावण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे गोलंदाजी करणार जिथे तिसऱ्या पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. निश्चित स्वरूपामध्ये आजच्या दिवसातील 7वा आजच्या रोजनीमधील 7वा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या वरती ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा अलिशान कप 2025 हे पर्वाकडे पाहायला गेला तर सर्व काही असं म्हणायला लागेल. कारण का 12वा पर्व आहे. दरवर्षीप्रमाणे थाटामाटामध्ये आयोजन देखील या पर्वाचं केलं जातंय मैदानाच्या वरती. जिथे आजच्या रजनीमधील 7वा सामना पंचांकडून इशारा नो चेंडू आहे. स्वर चेंडू अतिरिक्त 1 धाव घेतली जाईल धाव फलकावरती. म्हणजेच काय तर 4+1 5 धावा. 5 धावा येतात धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. नो चेंडू असणार आहे मैदानाच्या वरती. लगेच सामना चालू करायचा आहे. जतीन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. जतीन कशा प्रकारे गोलंदाजी करणार, पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार जतीनच्या माध्यमातून. यस फलकावरती 5 धावा लिहिल्या जातात. ओव्हर द विकेट हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार. मोठा फटका येतोय. आता फलंदाज विराज कुठेतरी स्वतःला सावरतोय आणि मोठा फटका मैदानाच्या वरती सजवतोय. जे झालं गेलं ते विसरून जावं, पुढे पुढे चालावं असं नेहमीच म्हटलं जातं. जिथे पहिला फलंदाज मृणाल आपल्या संघाचा बाद झालाय. आपल्याला आता संघाला सावरायचं आहे. आपल्याला स्वतःच्या संघासाठी खेळायचं आहे आणि ती कामगिरी करत असताना फलंदाज आपल्याला विराजची फलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला. 6 धाव्याने धाव फलकावरती एकंदरीत 11 धावा. जतीन पुनश्च एकदा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन ही काळाची गरज असं नेहमीच म्हटलं जातं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 12 धावा लिहिल्या जातात. माफ करा चुकीची दुरुस्ती. शेवटचा चेंडू बाकी असताना शेवटचा चेंडू बाकी आहे. यस शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट टू गो असं सांगितलं जाते स्टॅटिस्टिशियन मित्र यांच्याकडून. जतीनचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार. जतीन बॉलिंग ट्रॅक वरती आहे जिथे एसपी नवगाव या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना
एक लांब पल्ल्याचा रनअप. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड लिप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू भरार सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा संजीवनी देणारा चौकार. 4 धावा लिहिल्या जातात धावफलकावरती. अजून एकंदरीत धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 16 धावा लिहिल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय. जिथे आपला प्रामुख्याचा फलंदाज मृणाल बाद झाला. मृणालची जागा भरून काढण्यासाठी विराज आला. विराजच्या खांद्याला खांदा लावून सार्थक देखील तिथे फलंदाजी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सार्थकच्या नशिबी अजूनही फलंदाजी आली नाहीये. विराज आता सांगतोय आता तुझी स्ट्रायकिंग एंडवरती जागा आहे, आता तुला फलंदाजी करायची आहे. कारण का विराजने आल्या आल्या स्वतःला सिद्ध केलं आणि सिद्ध करत असताना प्रयत्न प्रामाणिक ठेवले. आणि वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 14 धावा देखील लिहिल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना SP नवगाव या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं जाते, बोलवलं जातंय नौका गोलंदाज चैतन्य मग मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं चैतन्यमय वातावरण निर्माण करणार का? कारण का गरज आहे संघाला. पहिल्या षटकामध्ये हाणामारी कुठेतरी झालेली आहे आणि त्याला आता रोख लावायचा आहे. चैतन्य पुनश्च एकदा चैतन्य किल्लेकर बॉलिंग ट्रॅक वरती नाव सजवलं जात आहे. मग जिथे जिथे चैतन्य किल्लेकर अर्थातच सर्वांचा लाडका पप्पू बॉलिंग ट्रॅक वरती येतो तेव्हा तेव्हा त्याच्या लेदर क्रिकेटची नेहमीच आठवण होत असते. आज गोलंदाजी कशा प्रकारे करणार राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि हा चेंडू काय नियंत्रण आहे चेंडूवरती. जिथे फेकी तितकीशी चांगली होत नाहीये परंतु पहिल्या चेंडूवरती सर्वस्व अर्पण केलं मैदानाच्या वरती चैतन्य याने. कारण का गती आहे, नियंत्रण आहे, सर्व काही योग्य साधत असताना मैदानाच्या वरती आपल्याला चैतन्य बद्दल नेहमीच मी म्हणत असतो की लेदर बॉल क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. त्याचा तो अनुभव आज मैदानाच्या वरती कामी लागणार का? षटकातील फुल चेंडू राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू गोल्डन स्पॉट मध्ये डब्बा पडल्याच्या नंतर पॉइंटच्या रिजन मधून बॅकआउट पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल एका धावेसाठी घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ते म्हणजेच 18 धावा. 18 ऑन बुक, लॉस ऑफ 1 विकेट डाऊन वेअर ॲज अ सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम चैतन्य किल्लेकर. पप्पू गोलंदाजी करतोय मैदानाच्या वरती. कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाणार? अद्याप तरी चांगलं षटक हाताळलं जाते. पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च. राईट ओव्हर द विकेट. पुढील चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत येतोय षटकार. जिथे आता 6 धावा येत आहेत. धावफलकावरती जर बदल पाहायला गेला तर 18 मध्ये 6 धावांची वाढ. एकंदरीत धावफलकावरती 24 धावा लिहिल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चैतन्य मैदानाच्या वरती चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जर पाहायला गेला फलंदाजाकडे तर फलंदाज आता विराज सांगतोय मी मैदानाच्या वरती आलोय कशासाठी, मला फटकेबाजी करायची आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. जिथे चैतन्याची गोलंदाजी मैदानाच्या वरती कशा प्रकारे बहरणार, ती फलंदाजी विराजची जी चालू आहे ती चालू राहणार. विराजसाठी फुल चेंडू. हा चेंडू फसवा चेंडू होता मैदानाच्या वरती. पंचांकडे मागणी, पंच देखील इंटरेस्टेड. पंचांनी इशारा केलेला आहे अवांतर धावेचा. +1. येस 1+1 2 धावा घेतल्या जातात. पंचांवरती दबाव धडपड टाकण्याचा प्रयत्न तिथे करायचा नाहीये. समवेत आहेत आणि 2 धावांच्या मध्ये त्यांनी धावफलकावरती एकंदरीत धावा 26 धावा 26 धावा लिहिल्या जातात. पप्पूचा हा चेंडू छातीचा वेध घेणारा फसवा परंतु फटका देतोय चकवा चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार 6 धावा. आता हाणामारी चालू झाली आहे. जर मराठीमध्ये एक म्हण आहे की खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं आज क्रिकेटचं पडल आहे जिथे फटकेबाजी होती आहे
आणि खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, परंतु क्रिकेटच्या पटलावरती उतरल्याच्या नंतर खेळीन तर फटकेशी नाही तर उपाशी. विराज पवित्रा धारण करतोय मैदानाच्या वरती. विराजची ही फलंदाजी पाहण्यासाठी जमलेला रसिक प्रेक्षक वर्ग याचीच तर वाट पाहत होता आणि तीच फलंदाजी विराजची आज आपल्याला पाहायला मिळते. आणि विराज निर्माण केलेली आहे, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पप्पूला आता योग्य नियंत्रणावरती गोलंदाजी करावी लागेल. चैतन्य राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडूचा ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी असं सांगितलं जाते. जिथे क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाचा अवलंब मैदानाच्या वरती केला जातोय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, फलकावरती धावा, 33 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल अलॉंग द कार्पेट. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. निवास गावण क्षेत्ररक्षण करत असताना फेकी करतोय तिथपर्यंत 2 धावांची भर. 2 धावांच्या मध्ये त्याने फलकावरती एकंदरीत धावा झाल्यात 35 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांचा सामना आपण अनुभवतोय. 5 षटकांमध्ये कितपत धावा बनवल्या जातील. हा चेंडू बॅक ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजेच काय, पहिल्या षटकामध्ये देखील 18 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 18 धावा. 36 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. यस इट इज. 2 षटकांच्या अखेरीस 36 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. यानंतर अल अजीज अलिबाग आणि आरोही स्पोर्ट्स तिनविरा या 2 संघात पुढची लढत असेल. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल, सोगावचा आणखीन एक मस्त हिंदी आवाज तुम्ही ऐकणार आहात. लाईक कप्तान सरांचा, एक अतिशय चांगले समालोचक आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तर या दरम्यान अल अजीज अलिबाग आणि आरोही स्पोर्ट्स तिनविरा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाचं पहिलं सत्र समाप्त होण्यापूर्वी नाणेफेसाठी यायचं आहे. धन्यवाद. धावफलकावरती 36 धावा लागल्याचं चित्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. निवास गावण हे नाव पुढे आणलं जातंय. निवास म्हटलं की खूप सारा अनुभव. जिथे जिथे रिलायन्स नवगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो, तिथे तिथे रिलायन्स नवगाव या संघाकडून प्रतिनिधित्व निवासचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. आणि तोच निवास आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर गोलंदाज सार्थक. कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाणार. निवासचा पहिला चेंडू अक्रॉस द लाईन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा आणि फळीचा कोणताही संपर्क तिथे मैदानाच्या वरती होत नाहीये. जिथे या चेंडूवरती 0 धावा लिहिल्या जातात, म्हणजेच काय, धावफलकावरती कोणताही बदल होत नाहीये. निवासचा हा चेंडू खोला टाकतोय निवास. आता आपला सर्व अनुभव आहे मैदानाच्या वरती तो कामी लावायचा आहे, कारण का पहिल्या 2 षटकांमध्ये खूप सारी हाणामारी झाली आहे. त्याला कुठेतरी रोख लागवण्याचं काम निवासच्या माध्यमातून केलं जात आहे. आज अनुभव सर्वस्वीपणाला कसा काय लावला जातो ना, तो कसब आज मैदानाच्या वरती निवासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक अनुभव काय असतो तो मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. निवासचा हा चेंडू फटका चांगला. लॉंगॉनच्या रिजनमध्ये दिगंबर हमणे करणार नाही कोणतीही चूक. अजून एक फलंदाज होतोय बाद. सार्थकला जावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. आता सार्थकची जागा भरून काढण्यासाठी कोणाला मैदानाच्या वरती आमंत्रण दिलं जाणार, कोणाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी ठेवली जाणार. वैभव कांबळे हे नाव पुढे आणलं जाते. वैभव म्हटलं की नेहमीच आपण आक्रमकता पाहत असतो.
आज तोच वैभव मैदानाच्या वरती कशा प्रकारे फलंदाजी करणार. वैभव आणि वैभवच्या खांद्याला खांदा लावून विराज म्हणजे व्ही फॅक्टर मैदानाच्या वरती कशा प्रकारे काम करणार. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाज निवास पाहतोय. निवासची कंजूस गोलंदाजीचा मारा मैदानाच्या वरती होतोय निवासच्या माध्यमातून. मग निवास खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मागील 10 ते 15 वर्षांपासून क्रिकेटशी हे नाव संलग्न केलं जाते. एक मोठा अनुभव. आज तोच अनुभव मैदानाच्या वरती कसा कामी येणार. निवास गावंड हे नाव पुढे आणलं जाते. एक यंग टॅलेंट नाव खऱ्या अर्थानं वैभव मात्रे कशा प्रकारे फलंदाजी करणार. वैभव कांबळे यस चुकीची दुरुस्ती होते. वैभव कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. निवास सज्ज पुनश्च एकदा. लिडिंग एज बिहाइंड द विकेट. ट्रॅव्हल होतो चेंडू. एका धावेसाठी घोषित क्षेत्र आहे तिथे. यस एका धावेनिशी धाव फलकावरती धावा. 37 ऑन बुक. वेर ॲज अ थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम निवास. निवासचं हे तिसरं षटक. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करत असताना मेरिटनुसार क्रिकेट काय असतं ते निवासच्या माध्यमातून आज पाहायला मिळते. कारण का सर्व फलंदाज येत आहेत ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्याला त्या नियंत्रणावरती गोलंदाजी. हा चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. हा नशिबाचा चौकार. पंचांनी देखील इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्या लिहाव्याच लागतील. कारण का फटक्यामध्ये तंत्रशुद्धता होती. वैभव आला आणि त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आल्या नाही तर तो वैभव कांबळे कसला असं देखील म्हटलं जातं. आणि तोच वैभव कांबळे आज मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळला जातोय वैभवच्या माध्यमातून. निवास पुढील चेंडू. उलट स्वरूपाचा चेंडू. मोठा फटका. पुनश्च एकदा चेंडू ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा खऱ्या अर्थानं SP नवगाव संघाचा झोप उडवणारा षटकार होता की काय मैदानाच्या वरती असं म्हणावं लागेल. कारण का सलगच्या येणाऱ्या 2 चेंडूंवरती 10 धावांची लय लूट सुद्धा केली जाते. जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 47 धावांचा उच्चांक आजच्या रचनेमध्ये लिहिला जाणार का हा देखील प्रामुख्याचा प्रश्न आहे. चला जास्त वेळ वाया घालवायचा नाही. SP नवगाव संघ विनंती असेल, प्रेमपूर्वक विनंती असेल आपल्याला. फाटक सर जर पाहायला गेला तर SP नवगावच्या विरुद्ध विराज जुईकर हे नाव आता स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जाते. काय म्हणाल जय मल्हार. अलिबागच्या विरोधात SP नवगाव हा संघ मैदानाच्या वरती 3 षटकांमध्ये जर पाहायला गेलात ना तर 47 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ कसा असेल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, पुनरागमन SP नवगाव हा संघ करू शकतो का हा प्रामुख्याचा प्रश्न आहे. यस पाठक सर धावफलकावरती फक्त जर पाहायला गेलात तर 2 फलंदाज बाद झालेत. म्हणजेच काय तर वैभव कांबळे आणि विराज जुईकर अशी जोडी मैदानाच्या वरती हाहाकार माजवते आहे. जिथे यशाच्या शिखरावरती ही फलंदाजी जाणार का प्रामुख्याचा प्रश्न. यस निखिल, वैभव आणि विराज अर्थात व्ही फॅक्टर अलिबागच्या मैदानात इथे जारी आहे आणि या वेळेला आपण पाहतोय की एक अशी साऊंड पोझिशन ज्याला म्हणतात ना ती मैदानात अलिबाग टीमची. आणि 2 विकेट गेल्यात. 8 विकेट त्यांच्या अजून तंबूत बाकी आहेत. त्यामुळे त्यांची साऊंड पोझिशन अजून पुढे वाढत येऊ शकते. सौरभ पाटील गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. म्हणजे पहिल्या चेंडूवरती सौरभ आला आणि सौरभ वरती आक्रमण झालं. विराजच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा हा फटका. असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. तसंच काहीसं घडत असताना मैदानाच्या वरती SP नवगाव या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. सौरभचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. लीडिंग एज चेंडू पॉईंटमधून बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. ऑफिशियल्स मोहम्मदजी पकवाल आम्हाला सांगतायत की 1 धाव तुम्हाला घ्यावी लागेल. एका धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत धावा 54 धावा. 54 ऑन स्कोर बुक. वेअर ॲज अ 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम सौरभ पाटील मॅन फ्रॉम SP नवगाव संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना सौरभ हे यंग टॅलेंट पुढे आणलं जाते. यंग टॅलेंट खऱ्या अर्थानं ही अलिबाग टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. फाटक सर
आणि ते टॅलेंट मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू नियंत्रण कक्षेच्या बाहेर फेकला जातोय असा आम्हाला इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त एका धावेची वाढ होते धावफलकावरती. एका धावेनिशी धावफलकावरती 55 धावा पाहायला मिळतात. 55 धावा. सौरभ पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू गती अपार आहे. या गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी आज मैदानाच्या वरती करतोय, परंतु गतीसोबत मैदानाच्या वरती नियंत्रण असणं फार महत्त्वाचं असतं. कारण का खऱ्या अर्थानं असं फाटक सर म्हटलं जातं की डिग्री हा एक कागदाचा तुकडा आहे. जिथे टॅलेंट आहे तिथे डिग्रीवाला सुद्धा कामाला आहे. मैदानाच्या वरती टॅलेंट ते दाखवलं जाणार का, हा प्रामुख्याचा प्रश्न. काय म्हणाल चालू सामना जिथे सौरभची गोलंदाजी, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विराज आणि वैभव वी फॅक्टर चांगली फलंदाजी करतोय. निखिल, अलिबागची बॅटिंग असं पाहायला गेलं ना तर खूप चांगली चालू आहे आणि विकेटची तलाश करतोय गोलंदाज हा, परंतु त्याला विकेट प्राप्त होईल का असा प्रश्न तो स्वतःला विचारतोय. परंतु अलिबाग संघ नॉनस्टॉप धावा करतोय, धावफलक जलद गतीने हलवतोय, त्यामुळे त्यांची पोझिशन अतिशय चांगल्या प्रकारे होती आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच स्वरूपात आपल्याला चांगली फलंदाजी जिथे जय मल्हार अलिबाग हा संघ कल्याणजी हाके आणि पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला SP नवगाव हा संघ, दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. चांगल्या चांगल्या खेळाडूंची जिथे गर्दी आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. हा चेंडू फुलटॉस स्वरूपातील चेंडू फटका पोहोचतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. हा झेल पप्पू टिपतोय. अजून एक फलंदाज वैभव कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद होतोय. फाटक सर नौका फलंदाजाला यावं लागेल. यस, आपण जर डिफरन्स पाहिला ना निखिल, तर कमलाकर दादले आणि विनोद वाटकर आणि हेमंत पाटील हे जे 3 रन मशीन आहेत ना, या किती धावा केल्या तरी त्या चेस करण्याची कुवत ठेवतात, हिम्मत ठेवतात. त्यामुळे ह्या मॅच मधलं जो द्वंद्व आहे ना ते खरं तर कलरफुल मुकाबला या पद्धतीनेच आपल्याला बघावं लागणार. नक्कीच ही नावं फार क्रिकेट खेळत आलेली आहेत. आज जय मल्हार अलिबागच्या नावारसीला फक्त वच लिहिला गेलाय की काय, कारण का परत एकदा वी फॅक्टर येतोय मैदानाच्या वरती. विराज पेरेकर हे नाव आणलं जातंय. विराज आता कशा प्रकारे फलंदाजी करणार, विराज बद्दल चर्चा केली जाईल, कारण का याने खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळले नाही तर क्रिकेट गाजवलंय. एक चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज. हा खोलात टाकलेला चेंडू सौरभ करतोय पुनरागमन आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. जिथे या चेंडूवरती जर पाहायला गेला तर गती फार होती, त्या गतीवरती स्वार होऊन हा चेंडू फेकला जातोय. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 56, अब तक 56. अजून 6 चेंडू येणं बाकी आहे. विचार विनिमय केला जातोय मैदानाच्या वरती. 14 धावांच्या सरासरीने धावा बनवल्या सुद्धा जातात. 5वं षटक अर्थातच हे निर्णायक षटक आहे. हाणामारी करण्याचं षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर म्हणून याला म्हटलं जातं. मग हे षटक फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, जिथे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक फेकण्यासाठी पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य किल्लेकर हे नाव पुढे येत आहे. चैतन्य कशा प्रकारे गोलंदाजी करणार फाटक सर, खऱ्या अर्थानं चांगलं लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळतो. आज टेनिस क्रिकेटचे हा सामना मैदानाच्या वरती जय मल्हार अलिबागच्या विरोधामध्ये खेळायचा आहे. कशा प्रकारचं क्रिकेट असणार मैदानाच्या वरती. निखिल, चैतन्याला माहिती आहे हे आपलं डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हरमध्ये अलिबागकर फॉर्ममध्ये बॅटिंग करतायत, त्यांच्या विकेट्स घ्यायच्या आहेत आणि चैतन्यानं चैतन्यपूर्ण बॉलिंग केली तर त्याला पण बरंच काही साध्य होऊ शकतं. नक्कीच अंगाचा वेध घेणारा हा चेंडू पॅड्सवरती जाऊन आपटतोय. पहिल्या चेंडूवरती सर्वस्व झोकून देतोय मैदानाच्या वरती. निर्धाव प्रकारचा हा चेंडू. खऱ्या अर्थानं चैतन्यकडे पाहायला गेलं तर नोकरीच्या कारणास्तव थोडासा क्रिकेटपासून वंचित असणारा खेळाडू, परंतु क्रिकेट हे आहे ना हे आमच्या रक्तातच भिडलं गेलेलं आहे. आम्हाला कधीही मैदानाच्या वरती उतरवा, आम्ही ते खेळू सुद्धा शकतो, असंच काहीसं म्हणत असताना चैतन्याची ही गोलंदाजी. हा चेंडू खोलात टाकलेला चेंडू. मैदानाच्या वरती चांगलं क्रिकेट आज नक्कीच पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट, मग ईट का जवाब पत्थर से, असं सर्व काही ऐकायला सुद्धा खऱ्या अर्थानं मिळतंय. कारण का त्याच धाटणीची गोलंदाजी आज चैतन्याची पाहायला मिळते. पुनरागमन काय असतं चैतन्य सिद्ध करतोय. हा चेंडू पुनश्च एकदा जिथे टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू थोड्या अंशी का होईना खालच्या बाजूला राहतोय. फटका मारण्यामध्ये कुठेतरी अपयश फलंदाज
विराज याला येते. विराज स्क्वेअर अशी जोडी मैदानाच्या वरती फलंदाजी करते. एका बाजूला विराज पेरेकर तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विराज जुईकर अशी नावं जिथे खऱ्या अर्थानं या अलीकडच्या काळामध्ये चर्चित आणि बहुचर्चित असलेली नावं फाटक सर आपल्याला पाहायला मिळतात. जय मल्हार अलिबाग या संघाकडून पर्व 10 मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरत असणारा हा संघ मैदानाच्या वरती जिथे हा चेंडू पंचांचा इशारा घोषित क्षेत्रामध्ये चाललाय. आणि या चेंडूवरती काय घडतंय ना मैदानाच्या वरती हे कित्येक सामन्यांमध्ये घडत असताना आपण पाहतो. चेंडू यष्ट्यांवरती आदळला होता, यष्ट्यांचा वेध घेतला होता, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर जिथपर्यंत बेल्स या खाली पडत नाही आहेत तिथपर्यंत फलंदाजाला बाद दिलं जात नाही आहे. आणि भावेश पेरेकर वैभव विराज पेरेकरच्या नशिबामध्ये अजूनही फलंदाजी होती. नशीब साथ देते त्याला. कशा प्रकारे फलंदाजी करणार. यस हा चेंडू पुनश्च एकदा अंगावरती येऊन आदळतोय. एक धाव काढण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या वरती अंगलठी येतोय. फलंदाज विराज पेरेकर बॅक टू द पॅव्हेलियन. अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना कौतुकास्पद गोलंदाजी आहे. कारण का जर पाहायला गेला तर फक्त 2 धावा खर्च करतोय चैतन्य. यस निखिल बघ मगाशी बोललास की चैतन्य हा नोकरीनिमित्त बाहेर असतो, क्रिकेटला फारसा वेळ देऊ शकत नाही, परंतु नवगाव क्रिकेट आहे ना जे रक्तामध्ये असं भिनलंय की त्या भिनलेल्या रक्तानं आज मैदानात खवळून उठलाय आणि प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांच्या वरती कसा प्रेशर टाकतोय हे आपण पाहतोय. चैतन्याचा शेवटचा चेंडू असेल एटम ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू तिथे या चेंडूवरती क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणा 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. कारण का उंच उडी मारून या चेंडूचं क्षेत्ररक्षण करत असताना फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं आणि या चेंडूवरती धावा 1 धाव म्हणजे काय पृथक्करण पाहायला गेलं नाही गोलंदाजीचं तर अंतिम षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद असल्याचं चित्र. एकंदरीत धावफलकावरती धावा 59 लागल्यात. जर सामना जिंकायचा असेल तर 60 धावा बनवाव्या सुद्धा लागतील. 60 रन विन धिस मॅच फॉर SP नवगाव टीम. तर खेळाचं दुसरं सत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि सोगावचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधलं खूप चांगलं योगदान देणार आहे लाईक बाई कप्तान सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी अल अजीज अलिबाग आणि आरोही स्पोर्ट्स तिनबिरा चला दोन्ही संघांकडे नाणेफेक यायचं आहे. अल अजीज अलिबाग आणि आरोही स्पोर्ट्स तिनबिरा दोन्ही संघांनी यायचं आहे आणि नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय या ठिकाणी सुजितजी सुने थळे सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. चला दोन्ही संघाने सामना सुरू होण्यापर्यंत नाणेफेक करूया. अल अजीज अलिबाग आणि आरोही स्पोर्ट्स तिनविरा या 2 संघात ही लढत असेल. मी सन्माननीय सुचितजी सुनील थळे सरांना युवा नेता यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. दोन्ही संघाने या ठिकाणी काही क्षणात दाखल होतील आणि सुजित थळे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करणार आहोत. सामना 5 षटकांचा असेल. चला दोन्ही संघनायक वेळ देऊ नका लगेच या. अल अजीज अलिबाग संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आरोही स्पोर्ट्स तिनविरा संघनायक चला. दोन्ही संघ या ठिकाणी आलेत. सुजितजी थळे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. 5 षटकांचा सामना असेल आणि या ठिकाणी हेड अँड टेल आणि इथे टेल येतोय म्हणजेच याचा अर्थ आपण पाहतात आरोही स्पोर्ट्स तिनविरा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. आपण नाणेफेक जिंकलेत प्रथम काय घेत आहे सरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. फील्ड फर्स्ट. आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेत आहे. काय कारण असेल क्षेत्ररक्षण का घेता तुम्ही आता कारण रात्रीचं सत्र आहे आणि अशा असताना देखील प्रथम क्षेत्ररक्षण का. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल कारण तुम्हालाही कल्पना आहे अल अजीज अलिबाग संघाचे एकापेक्षा एक सरस फलंदाज या ठिकाणी मला पाहायला मिळतात. किती धावा साधारणतः रोखाल असा अंदाज आहे तुमचा. सांगू नाही शकत. त्यांच्याकडे पण चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. जास्त कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय सांगाल. स्पर्धा तर सुंदर आहे. दरवर्षी स्पर्धा सुंदर होते. यंदा तर आयोजन खूपच सुंदर आहे. तुम्हाला शुभेच्छा देऊया. माझ्यासोबत अल अजीज अलिबाग संघाचे जाहीद भाई या ठिकाणी आहेत. जाहीद भाई आपल्या वाट्याला फळंदाजी
खरं तर अल अजीज अलिबाग संघाची फलंदाजी आम्ही बऱ्याच सामन्यामध्ये पाहिले आहे. एक धुवाधार फलंदाजी नेहमी आम्हाला पाहायला मिळतं. तर एकूण कसं असेल लक्ष या ठिकाणी? जास्तीत जास्त मारायचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे आपण सावध प्रतिक्रिया या ठिकाणी देतात की जास्तीत जास्त हरकत नाही. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचार काय सामना सुरू होतोय, काय वाटतं या स्पर्धेबद्दल, कसं प्रकारचं आयोजन आहे? नेहमी वर्षीप्रमाणे या यंदा पण आयोजक चांगला आहे. TV स्क्रीन हे आणखीन एक योगदान आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. या स्पर्धेचं एक महत्त्वाचं अंग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अलिबागचे आपले गेस पंकज जाधव यांचा स्टँड, हा पंकज जाधव यांचा सन्मान आहे, आपल्या अलिबाग शहराचा सन्मान आहे. याबद्दल काय सांगाल? अलिबागमध्ये पहिल्यांदाच कोणी असं हे विचार करून टाकलं, भरपूर चांगलं वाटतंय, अभिमानाची गोष्ट आहे. तर नक्कीच आपण अलिशान सोगावचं या ठिकाणी कौतुक करूया, सर्व आयोजकांचं कौतुक करूया आणि पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानामध्ये जिथे सामना सुरू होईल आणि तिथे लाईक कप्तान सरांचा हिंदी आवाज आपण इथे ऐकणार आहोत. शुक्रिया काका म्हात्रे, मेरे साथी कमेंटेटर विकास साकरकर साहब, सुहास फाटक, निखिल पड़ते, इमरान बुखारी और यहाँ के सोगांव के रहने वाले हर दिल अजीज शख्सियत नदीम वकनीस, मैं और आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का अलीशान सोगांव की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, खैर मकदम करता हूँ. ये मैच जो कि जय मल्हार अलीबाग और SP नौगांव के बीच खेला जा रहा है, हालांकि टॉस SP नौगांव ने जीता था और पहले न्योता दिया था, पहले बैटिंग करने को आमंत्रित किया था जय मल्हार अलीबाग को और 5 ओवर के नुकसान पे 59 रन बनाए हैं जय मल्हार अलीबाग ने और 60 रन की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए SP नौगांव को. हालांकि जहां तक SP नौगांव का सवाल है, उनके पास बहुत ही अच्छे बल्लेबाज मौजूद है, जहां तक कमलाकर दादले हो, दिगंबर हमने हो, निखिल कौले, विनोद वाटकरे जैसे बल्लेबाज उनके पास मौजूद है. और मैच क्या रुख अपनाता है ये तो आने वाला वक्त बताएगा. गेंदबाज ब्रुनाल, ये गेंद फुल टॉस गेंद थी, कमलाकर दादले, आउट होने का खतरा. वी वेट फॉर अंपायर सिग्नल. थर्ड अंपायर के पास डिसीजन आया है. ये गेंद स्लो रन गेंद थी, पहले ही अपने शॉट को खेल चुके थे कमलाकर दादले. गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, गेंद काफ़ी देर तक हवा में थी और शॉर्ट मिड विकेट के ऊपर फील्डर मौजूद थे, उन्होंने कैच लिया है ज़रूर. लेकिन अब थर्ड अंपायर क्या अपना फैसला सुनाते हैं ये देखना होगा. तो 60 रन बनाए, हालांकि स्कोर और भी हो सकता था, लेकिन मैं तारीफ करूंगा चैतन्य की, उन्होंने बहुत ही मजे हुई गेंदबाजी की और हमारे स्कोरर बताए सिर्फ 3 रन दे के 1 विकेट लिए थे, तो 60 रन पे उन्होंने रोका था जय मल्हार अलीबाग को. गेंदबाज मृणाल, ये पहली गेंद थी. वेट फॉर अंपायर डिसीजन. हाँ, अंपायर से मैं विनती करता हूँ कि वो यहाँ आए कमेंट्री बॉक्स में. देखिए, मज़ेदार मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं. दोनों टीमें बहुत ही मजबूत टीमें हैं इस एरिया की. जहाँ तक जय मल्हार अलीबाग ने अपने बैटिंग का बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था और 59 रन बनाए हैं, तो 60 रन की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए SP नौगांव को. और पहली गेंद मृणाल की, जो ये लीगल डिलीवरी है, तो पहला बल्लेबाज जो कि एक बहुत बड़ा नुकसान SP नौगांव के लिए होता है. कमलाकर दादले काफ़ी नाराज दिखाई दे रहे हैं अपने शॉट के ऊपर.
तो पहला झटका एसपी नवगांव के लिए कोई रन निकाले बगैर तो पहला झटका एसपी नवगांव के लिए बिना कोई खाता खोले कमलाकर दादले पवेलियन लौट चुके हैं। ये तो एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा जय मल्हार अलीबाग और एसपी नवगांव के बीच। नए बल्लेबाज पवेलियन से नुमदार हो रहे हैं। हेमंत, तो बहुत ही अच्छी बैटिंग लाइन मौजूद है एसपी, जहाँ तक एसपी नवगांव का सवाल है। हेमंत भी बहुत ही अच्छे खेलते हैं और नॉन स्ट्राइकर विनोद वाटकर है, तो इन दोनों के ऊपर काफ़ी जिम्मेदारी कि विकेट पे टिके और खुल कर खेले। हालांकि एक अच्छा स्कोर बनाया है जय मल्हार अलीबाग ने, लेकिन इस स्कोर चेस हो सकता है। अब अच्छी तरह से बैटिंग का मुजाहरा करे तो कोई स्कोर मुश्किल नहीं है इस पिच के ऊपर, लेकिन बहुत अच्छी बैटिंग का प्रदर्शन करना होगा इन बल्लेबाजों को। गेंदबाज मृणाल राइट आर्म राउंड द विकेट, उनका सामना करेंगे हेमंत। देखिए 3 फील्डर दायरे के अंदर, सर्कल के अंदर ऑफ साइड में, और 3 फील्डर ऑन साइड में जो कि सर्कल के अंदर। अच्छी गेंद थी, उसको हल्के से खेला शॉर्ट मिड ऑफ की तरफ। जब तक फील्डर फील्ड करते, थ्रो करते, दोनों बैट्समैन ने बहुत ही चहलकदमी के साथ 1 रन पूरा किया। इस तरह से एसपी नवगांव ने अपना खाता खोला और हेमंत ने अपना खाता खोला 1 रन 1 विकेट के नुकसान पर। कमलाकर दादले जो कि बैट्समैन आउट हुए इसके पहले ही गेंद पे इस ओवर के चैतन्य मृणाल की गेंद पे फिर एक बार मृणाल हमसे दूर जाते हुए दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, उनका हाथ ऊपर गया, फिर एक बार हवा में खेला हुआ शॉट, 6 रन अंपायर का इशारा। हालांकि कोशिश अच्छी थी, लेकिन इस गेंद को संभाल नहीं पाए फील्डर, और एक अच्छा मौका विनोद वाटकर के लिए। उन्होंने छक्के से अपना इनिंग का आगाज किया और इस 6 रन के साथ स्कोर एसपी नवगांव 7 रन। 60 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए 5 ओवर में। विनोद वाटकर के ऊपर काफी निगाहें टिकी हुई कि विनोद वाटकर कैसा खेलता है। फिर एक बार हवा में खेला हुआ, लेकिन इस बार आउट होने का खतरा और विनोद वाटकर आउट। एसपी नवगांव के खेमे में सन्नाटा छाया हुआ है, उनके ऊपर काफी जिम्मेदारी थी। विनोद वाटकर बहुत ही अच्छे बल्लेबाज है, तो लगातार दूसरा झटका एसपी नवगांव के लिए। स्कोर रुका हुआ 7 रन 2 विकेट के नुकसान पे। बहुत अच्छी गेंदबाजी का मुजाहरा मृणाल ने अब तक पेश किया है। काफी अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही अच्छी लाइन और सटीक लाइन से गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज को मजबूर कर रहे हैं गलत शॉट खेलने के लिए। नए बल्लेबाज पवेलियन से नुमदार हुए दिगंबर हमने नॉन स्ट्राइक पे हेमंत,
ये बहुत ही अहम मैच दोनों टीम के बीच जारी है, जो कि जय मल्हार अलीबाग और एसपी नवगांव के बीच। अपने 5 ओवर में 59 रन बनाए थे जय मल्हार अलीबाग ने, तो 60 रन की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए। और 7 रन पे 2 विकेट, बहुमूल्य विकेट खो दिए एसपी नवगांव ने। अब दिगंबर हमने और हेमंत पाटिल के ऊपर काफ़ी जिम्मेदारी की विकेट पे रुके और खुलकर खेले। मृणाल फिर एक बार हमसे दूर जाते हुए दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया गेंद की, फिर एक बार बहुत ही अच्छा शॉट, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया। यहाँ लॉन्ग ऑन के बाउंड्री लाइन के ऊपर खड़े फील्डर ने बहुत ही अच्छी फील्डिंग का मुजाहरा, यकीनन हालांकि उन्होंने छलांग लगाई और अपने दोनों हाथ से गेंद को मैदान में घसीटा, यकीनन छक्का बचा इस फील्डर ने, तारीफ करनी होगी इसकी। तो इस 1 रन के साथ स्कोर 8 रन पहली ओवर जारी, 2 विकेट के नुकसान पे। फिर एक बार मृणाल, इस गेंद को स्विच हिट करना चाहते थे हेमंत, कामयाब नहीं हुए। तो पहले ओवर की मुकम्मल पर एसपी नवगांव 7 रन 2 विकेट के नुकसान, 8 रन 2 विकेट के नुकसान पे। हेमंत और दिगंबर हमने के ऊपर काफ़ी जिम्मेदारी, हालांकि गेंदबाजी में गालिबन तब्दीली दिखाई दे रहा है। पहली ओवर तो मैं तारीफ करूंगा मृणाल की, उन्होंने बहुमूल्य 2 विकेट लिए, कमलाकर दादले और विनोद वाटकरे की बहुमूल्य विकेट। इससे काफ़ी हद तक दबाव अब एसपी नवगांव के ऊपर आ चुका है, क्योंकि एक अच्छा टारगेट सेट किया है जय मल्हार अलीबाग ने। इतना आसान नहीं होगा इस टारगेट को चेस करने के लिए, लेकिन क्रिकेट में कहा जाता है कि जब तक आखिरी गेंद न डाली जाए, क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी करना बहुत ही मुश्किल है। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। नए गेंदबाज वैभव कामले, उनका सामना करेंगे दिगंबर हमने। पहली ओवर की मुकम्मल पर, पहली ओवर की इख्तिताम पर स्कोर रुका हुआ 8 रन 2 विकेट के नुकसान पे। एसपी नवगांव टॉस जीतने के बाद बैटिंग करते हुए वैभव कामले, राइट आर्म अराउंड द विकेट। देखिए अभी भी 3 फील्डर ऑफसाइड में बिल्कुल दायरे के अंदर है। एक पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर। इस गेंद को खेला लेकिन फील्डर मौजूद वहां है। एक डॉट गेंद, जैसे जैसे डॉट गेंदें गिरती जा रही है, टेंशन बढ़ता हुआ है दिखाई दे रहा है एसपी नवगांव के बल्लेबाजों के ऊपर। वैभव हमसे दूर जाते हुए दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया दिगंबर हमने को, फिर एक बार उसको खेला स्क्वायर लेग की तरफ। 1 रन तो दोनों बैट्समैन ने मुकम्मल किया। दूसरा रन वहां थोड़ी सी मिस फील्डिंग हुई और उसका पूरा फायदा उठाया दोनों बल्लेबाज ने। आंखों में इशारा किया और 2 रन मुकम्मल किए। इस 2 रन के साथ स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पे। वैभव की एक गेंद स्लो रन गेंद थी, उसको खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, लेकिन स्क्वायर लेग की तरफ खेल पाए और 2 रन मुका। फिर एक बार आगे आके इस गेंद को खेला है, लेकिन गेंद काफी देर तक हवा में है और लेकिन इस गेंद को एक गेंद आखिरी लम्हा में इनके हाथों से फिसल गई और एक सुनहरा मौका दिगंबर हमने को। इस बीच दोनों बल्लेबाज ने 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पे। वैभव की अगली गेंद, अब फिर एक बार इस गेंद को खेलना चाहते थे और एक डिक्लेयर जोन में खेला हुआ ये शॉट था।
डिसीजन चेंज किया ना, तो इस 1 रन के साथ स्कोर 12 रन, स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पे। फिर एक बार वैभव हमसे दूर जाते दौड़ना शुरू किया, फिर मिड विकेट की तरफ खेला, बहुत ही अच्छा शॉट, तारीफ करनी होगी हेमंत की इस शॉट की। गेंद को देखा और डीप मिड विकेट की तरफ खेला, वहां फील्डर मौजूद थे लेकिन उसको चीरती हुई, उस फील्डर को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन पार कर गई। इस 4 रन के साथ स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पे। वैभव फिर एक बार, हेमंत को फिर एक बार, बहुत ही अच्छा शॉट, तारीफ करनी होगी शॉट की। मिड विकेट डीप स्क्वायर लेग के ऊपर से खेला हुआ शॉट था, हालांकि वहां फील्डर मौजूद थे लेकिन मायूसी के आलम में उस गेंद को अपने सर के ऊपर से जाते हुए देख रहे थे। तो इस 6 रन के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ 22 रन। बहुत ही अच्छी बैटिंग का मुजाहरा दोनों बल्लेबाज पेश कर रहे हैं और इसकी ज़रूरत है अब एसपी नवगांव के लिए कि खुलकर खेलने की ज़रूरत है 60 रन का टारगेट चेस करने के लिए। तो 2 ओवर के मुकम्मल पर स्कोर 22 रन 2 विकेट के नुकसान पे एसपी नवगांव। हालांकि 59 रन बनाए थे टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए जय मल्हार अलीबाग ने, तो 60 रन की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए। और 2 ओवर के इख्तिताम पर 2 ओवर के मुकम्मल पर स्कोर 22 रन 2 विकेट के नुकसान पे। अब नए गेंदबाज रोनाले अपना दूसरा ओवर यह डालने के लिए आए है, राइट आर्म राउंड द विकेट, उनका सामना करेंगे दिगंबर हमने। दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, उनका हाथ ऊपर गया, फिर एक बार फुल टॉस गेंद थी लेकिन डिक्लेयर जोन फाइन लेग की तरफ खेला और शॉट था। इस 1 रन के साथ स्कोर 23 रन 2 विकेट के नुकसान पे। मुनार ने पहली ओवर बहुत ही अच्छी की थी, बहुत ही नफी तुली गेंदबाजी की थी और बल्लेबाज को खासकर विनोद वाटकरे और कमलाकर दादले को खुलकर खेलने का मौका नहीं दिया, तो उस ओवर में उन्होंने 2 बहुमूल्य विकेट लिए थे। लेकिन इस बार हवा में खेला हुआ शॉट और आइन वक्त पे गेंद अपने फॉलोर थ्रू में इस कैच को लपकना चाहते थे गेंदबाज मुन्ना, लेकिन आइन वक्त पे उनके हाथ से गेंद फिसल गई और सुनहरा मौका दिगंबर हमने के लिए। इस मौके का फायदा उठाते या नहीं ये तो आने वाला वक्त बताएगा। एक आसान सा कैच हो सकता था लेकिन आइन वक्त पे गेंद उनके हाथ से फिसल गई और एक अच्छा मौका मिला है दिगंबर हमने को। मुनार फिर एक बार हवा में खेला हुआ शॉट, यहाँ लॉन्ग ऑन के फील्डर ने इस बार कोई गलती नहीं की और एक आसान सा कैच लिया और दिगंबर हमने बैक टू द पवेलियन। उनके ऊपर काफ़ी जिम्मेदारी थी, उनके ऊपर काफ़ी दारो मदार था जहाँ तक एसपी नवगांव का सवाल है, लेकिन काफ़ी मायूस होके इस शॉट को कनेक्ट नहीं कर पाए और लॉन्ग ऑन के फील्डर हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे फील्डिंग कर रहे हैं, उनके पास काफ़ी मौका मिला इस कैच को जज करने के लिए। और तीसरा झटका एसपी नवगांव के लिए, स्कोर रुका हुआ 23 रन 3 विकेट के नुकसान पे। तीसरी ओवर जारी, हालांकि इस ओवर में भी एक बहुमूल्य विकेट लिया मुरनाल ने। कहा जा रहा है कि मुरनाल ने बहुत ही अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश कर रहे इस इनिंग में। एसपी नवगांव के गति में परिवर्तन कर रहे हैं और बल्लेबाज को गलत शॉट खेलने के लिए मजबूर कर रहे हैं। नए बल्लेबाज पवेलियन से नमूदार हुए निखिल कौले, उनके ऊपर भी काफ़ी जिम्मेदार है, हालांकि बहुत ही अच्छे खेलते हैं निखिल कौले। और एसपी नवगांव के दारो मदार इन दोनों बल्लेबाज के ऊपर है। ये गेंद तेज गेंद थी, इस गेंद को समझ नहीं पाए, लपेट के खेलना चाहते थे ऑन साइड पे, लेकिन शॉट को कनेक्ट नहीं कर पाए और गेंद सीधे विकेट कीपर के पास गई। कोई रन नहीं और एक अच्छा डॉट गेंद जय मल्हार अलीबाग की ओर से मृणाल का, राइट आर्म राउंड द विकेट। फिर एक बार, हालांकि इस गेंद को
खेलना चाहते स्क्वायर लेग की तरफ, लेकिन गेंद पैड पे जाके लगी। हालांकि हल्का सा अपील किया था खुद गेंदबाज ने, लेकिन क्लोजिंग फील्डर ने उनका कोई साथ नहीं दिया था। इस अपील में उत्साह ज़्यादा था, विश्वास कम था। हाफ हार्टेड शाउट जिसे क्रिकेट के लफ्ज़ों में कहा जाए तो। फिर एक बार इस गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ, लाइन को मिस किया। विकेट कीपर ने बाकी काम पूरा किया। तो 3 ओवर के मुकम्मल पर, 3 ओवर के इख्तिताम पर एसपी नवगांव का स्कोर रुका हुआ 24 रन 3 विकेट के नुकसान पे। फिर एक बार बहुत ही अच्छा ओवर गुजरा मुरनाल का। उन्होंने हमारे स्कोरर बता रहे सिर्फ 2 रन दिए और एक बहुमूल्य विकेट भी उन्होंने दिगंबर हमने का हासिल किया। तो मैं तो कहूँगा एक टर्निंग ओवर हो गए जो कि मुरनाल ने किए। पहले ओवर जो कि सर्कल में उन्होंने किया था, और ये तीसरा ओवर भी बहुत ही नफीतुल्ला पेश किया उन्होंने। सिर्फ उन्होंने 2 रन दिए थे और 1 विकेट हासिल किया था। तो स्कोर रुका हुआ 22, स्कोर 24 3 विकेट के नुकसान पे। नए गेंदबाज गालिबन गेंदबाजी में तब्दीली हो रहे हैं। नए गेंदबाज प्रिंस, उनका सामना करेंगे निखिल। ये गेंद लेग स्टंप के बहुत ही बाहर जाती हुई गेंद थी। ये गेंद पिच होने के बाद और बाहर निकली और उसे देखा निखिल कौले ने और उसे जाने दिया विकेट कीपर के पास। तो इस 1 रन के साथ स्कोर 25 रन। चौथा ओवर जारी, 60 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। अब लंबे शॉट खेलने की ज़रूरत है इन दोनों बल्लेबाज को, निखिल कौले हो या हेमंत पाटिल हो। क्या आप इक्का दुक्का से काम नहीं चलने वाला। फिर एक बार स्टंप के बाहर जाती हुई उसे बैकफुट पे गए थे ज़रूर, लेकिन शॉट को कनेक्ट नहीं कर पाए। ये गेंद तेज गेंद थी गेंदबाज प्रिंस की, जो कि टप्पा गिरने के बाद बाहर निकले। आउट स्विंगर बल्लेबाज निखिल कौले के लिए इस गेंद को समझ नहीं पाए। खेलना चाहते थे ऑफ साइड में, करारा शॉट खेलना चाहते थे, लेकिन शॉट को कनेक्ट नहीं कर पाए। फिर एक बार प्रिंस हमसे दूर जाते दौड़ना शुरू किया। फिर एक बार अच्छी गेंद थी, उस गेंद को खेला सिली मिडॉन की तरफ। खुद गेंदबाज दौड़े, उन्होंने फील्ड किया। दोनों बल्लेबाज ने चहलकदमी के साथ 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर 26 रन। स्कोर 26 3 विकेट के नुकसान पे। बहुत ही अच्छा और गुजर रहा है प्रिंस का, काफी नफीतुल्ला। और फिर एक बार अच्छा शॉट वाइड मिड विकेट की तरफ खेला, लेकिन 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर 27 3 विकेट के नुकसान पे। स्ट्राइक रोटेट होने के बाद निखिल कौले अब सामना करेंगे प्रिंस का। अभी तक देखिए 2 फील्डर ऑफ साइड में, 3 फील्डर ऑफ साइड में सिंगल सेविंग पोजीशन पे। इस गेंद को फाइन लेग की तरफ खेला डिक्लेयर जोन में। 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर 28 3 विकेट के नुकसान पे। बहुत ही अच्छा और गुजर रहा है जय मल्हार अलीबाग के लिए। बहुत ही अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी कर रहे हैं जय मल्हार अलीबाग के गेंदबाज। खुलकर खेलने की अब ज़रूरत है एसपी नवगांव के लिए। ये गेंद बहुत ही खराब गेंद थी और स्टंप के बाहर पिच होने के बाद और बाहर निकले। अंपायर ने दोनों हाथ अपने फिजा में बुलंद किया और कमेंट्री बॉक्स की तरफ इशारा किया वाइड का। तो इस 1 रन के साथ स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पे। प्रिंस फिर एक बार निखिल कौले को हुए गेंद और स्टंप के बाहर पटकी हुई गेंद थी। इस गेंद दिशा भटके गेंदबाज पिच होने के बाद और बाहर निकली। निखिल ने उसे देखा और जाने दिया विकेट कीपर के पास। स्कोर 31 3 विकेट के नुकसान पे। गेंदबाजों की तारीफ करनी होगी जय मल्हार अलीबाग के। उन्होंने बहुत गेंद अंदर आई, ये गेंद नीचे रही। इस गेंद को खेलना चाहते थे लेकिन गेंद को समझ नहीं पाए। ये गेंद पैड पे जाके टकराई, हालांकि शॉट नहीं कनेक्ट पाए
कनेक्ट कर पाए निखिल कौले, तो इस एक रन के साथ स्कोर 32 रन 3 विकेट के नुकसान पे। फिर एक बार प्रिंस, फिर एक बार एक गेंद, हल्का सा अपील हुआ गेंदबाज की तरफ से, लेकिन क्लोजिंग फील्डर ने उनका साथ नहीं दिया। एक गेंद पिच होने के बाद अंदर आई और पैड से टकराई हेमंत के। गेंदबाज ने अपील किया जरूर, लेकिन उसमें उत्साह ज़्यादा था और विश्वास कम। अंपायर ने भी बताया कि गेंद पिच होने के बाद स्टंप के बाहर जा रही थी। तो 4 ओवर के इख्तिताम पर, 4 ओवर मुकम्मल होने पर स्कोर 33। तो बचे हुए 6 गेंदों में 27 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। बचे हुए 6 गेंदों में 27 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए एसपी नौगांव को। स्कोर 33, बचे हुए 6 गेंदों में 27 रन की जरूरत है और नए गेंदबाज विराज उनका सामना करेंगे हेमंत। विराज का सामना करेंगे हेमंत। राइट आर्म ओवर द विकेट। ये पटकी हुई गेंद थी, लेकिन फाइन लेग की तरफ खेला और शॉट था। 1 रन मिलेगा बल्लेबाज को। इस 1 रन के साथ स्कोर 34 रन। स्कोर 34, 3 विकेट के नुकसान पे। विराज बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। हेमंत उनका सामना करेंगे। दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। एक गेंद पटकी हुई गेंद थी, लेकिन आउट होने का खतरा और लॉन्ग ऑन के फील्डर ने बहुत ही अच्छा कैच लिया। एक विशाल स्कोर का जो दबाव है वो झेल नहीं पा रहे एसपी नौगांव को और लगातार बल्लेबाज आउट होते जा रहे हैं। हालांकि एक अच्छा टारगेट खड़ा किया था जय मल्हार अलीबाग ने एसपी नौगांव के सामने और उस टारगेट के बोझ के नीचे दब रही है। ये गेंद स्टंप के बाहर जाती हुई, इस गेंद को बल्लेबाज समझ नहीं पाए सौरभ, और विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। और एक डॉट गेंद विराज की। फिर एक बार दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया गेंद की। फिर एक बार फुल टॉस गेंद थी, स्क्वायर लेग की तरफ खेला। फील्डर वहां मौजूद है डीप स्क्वायर लेग पे, बिल्कुल बाउंड्री लाइन पे। जब तक फील्ड करते थ्रो करते दोनों बल्लेबाज ने 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर 35 रन और लगभग एक तरफा मैच यहाँ दिख रहा है, जो कि जय मल्हार अलीबाग के पक्ष में जाता हुआ दिख रहा है, साफ दिख रहा है। एक गेंद स्लो रन गेंद थी, निखिल कौले इस गेंद को समझ नहीं पाए। और एक डॉट गेंद। स्कोर 34, स्कोर 35, 4 विकेट के नुकसान पे। विराज एक गेंद स्टंप के बाहर और बाहर जाती हुई, और इस तरह ये मैच बहुत ही आसानी से जय मल्हार अलीबाग ने जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन जय मल्हार अलीबाग एंड हार्ड लक एसपी नौगांव। कल्याणी आखे पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाने या ठिकाणी सामना जिंकला, या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि संतोषजी पाटील पुरस्कृत रिलायन्स नवगाव या संघाने हा सामना गमावला. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपण देऊया आणि यानंतर पुढच्या सामन्याकडे वळणार. पण तोपर्यंत जाऊया गुणलेखकांकडे. या सामन्याचा सामनावीर ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने हा स्टँड बनवलं गेलं, अलिबागचं एक मोठं योगदान, पंकज जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सामन्याचा सामनावीर